तर बंधुखरातल्या गुरुचं स्थान देणाऱ्या रुपाली चाकणकरांना महिला आयोग अध्यक्षपदाच्या पाठोपाठ राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागलाय। बंधुखरातचे पाय धुतानाचे आणि खरातसोबतचे अनेक फोटो समोर आल्यावर रुपाली चाकणकरांविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। यानंतर सातत्याने चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। अखेर चाकणकरांना आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागलाय। चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया काय म्हणतात बघूया। दादांना खाली जिवंत असताना काम करायचं होतं। मी म्हणते की ते आज आपल्यात नाहीये, वर्ण त्यांनी त्याच दिवशी अशा लोकांना पदावरनं मुक्त केलं। हा योगायोग वाटतो का तुम्हाला? आज त्यांचा पूर्णतः नायनाट खुद्द अजितदादांच्या आशीर्वादाने मी केलेला आहे, याचं मला समाधान आहे। ह्या सगळ्यांमध्ये जे सांपत्तिक स्रोत आहेत, विशेषतः चाकणकरांचे, ते सांपत्तिक स्रोत तपासले पाहिजेत। कारण आयोगाला असे किती वेतन भत्ते मानधन असतं बरं। आता मी याच्या आधीचे खूप सारे आयोग बघितले, मी स्वतः 2-4 कमिट्यांवर काम केले। हेच वस्त्रोद्योग पणन महामंडळाच्या मिळालं रविकांत तुपकरांना, तेव्हा त्यांचीही हीच खंत होती की काय काही बजेट नाही, काही नाही। महिला आयोगाला कुठलं बजेट आहे? बरोबर, त्यामुळे आर्थिक स्रोत तपासले गेले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। काही ना जनाची ना मनाची कसली लाज न बाळगता इतके दिवस ते त्या पदावर राहिल्या आणि शेवटी आता फारच आक्रोश झाल्यानंतर शेवटी हा राजीनामा घेतला गेला। खरं तर मला सुनेत्रा पवारांकडनं अपेक्षा होती की त्या राजीनामा लवकरात लवकर घेतील, पण तसं देखील झालेलं नाहीये। त्यामुळे आता राष्ट्रवादीला खूपशी महाराष्ट्राला उत्तरं देणं गरजेचं आहे। त्यांनी अनेक पीडितांना त्रास दिला, अनेक लोकांना त्रास दिला, पत्रकारांना धमकवलं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या। त्यामुळे यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।